गुंडाविरोधी पथकाने गोवंश जातीच्या 6 जनावरांची कसाईच्या ताब्यातून सुटका करून 2 आरोपींना केले जेरबंद। गुंडाविरोधी पथकास यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे गिरणारे गावकडून गंगापूर गावमार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कळताच गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, अक्षय गांगुर्डे असे भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे सापळा रचून थांबलो असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप वाहन गंगापूर गावाकडे नाशिक शहरात येताना दिसताच थांबवले असता सदर वाहनात 6 गोवंश जातीची जनावरे मिळून आली। सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे वय 42 वर्ष याने त्याच्यासोबत असलेला अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी वय 24 वर्ष याचे सांगण्यावरून गिरणारे परिसरातील मोकळ्या रानामधून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणली असून ती जनावरे सादिक नगर वडाळा गाव येथे निसार कुरेशी यांचे गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याने वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 गोवंश जातीची जनावरे सह एकूण 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाड, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।